राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। युतीमधील जागा वाटपाचे सूत्रही बदलणार नाही, यापूर्वीचे सूत्र कायम असेल असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे। आपण पाहतोय की जागा वाटपावरून सध्या महायुतीमध्ये अनेक गोष्टी सुरू आहेत, अनेक घडामोडी घडताना दिसतायत। मात्र शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे। यापूर्वीही 2 दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी देखील यावरती बोलले होते आणि ते देखील म्हणाले होते मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल। आणि त्यावरून आता सध्या जागा वाटपावरून सध्या महायुतीमध्ये काहीतरी वातावरण बिनसलेलं पाहायला मिळतंय। आज माननीय नरेंद्र मोदीजींच्या विजयामुळे महायुतीला महाराष्ट्रात ज्या जागा मिळाल्या त्याचं सर्वस्वी श्रेय हे माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाला द्यावं लागेल। महायुतीत शिवसेना, भाजप, रिपाई व अन्य सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली त्याचंही नक्की श्रेय आहे आणि त्यामुळे हा विजय महायुतीचा नक्की आहे। भाजपच्या जागा वाढल्या आहेत, यामुळे स्वाभाविकता भाजपच्या कार्यकर्त्यांना आनंद होणं स्वाभाविकच आहे आणि म्हणून त्या आनंदामध्ये नवीन राजकीय समीकरणात जागा वाटप किंवा जागा बदल याबद्दल स्थानिक स्तरावर लोक चर्चा करतात आणि आवश्यकता वाटते। पण आज आमच्या समोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस याचा पराभव नक्की झाला पाहिजे। महायुतीची सत्ता महाराष्ट्रात आली पाहिजे, महायुतीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे अशा भावनेने आम्ही कामाला लागलो आहोत। सत्ता बदल करणं, काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करणं हे आमचं प्राथमिक कर्तव्य आहे। जागा वाटप हा विषय महायुतीच्या नेत्यांमध्ये ठरेल, पण कार्यकर्त्यांची इच्छा अदला बदल आणि वाढ याची नक्की आहे। जो फॉर्म्युला आहे विधानसभेचा युती मधला तोच कायम राहील की त्याच्यामध्ये काही बदल होईल? स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केली ही भूमिका की फॉर्म्युल्यात बदल होणार नाही। हे जेव्हा आमचे पक्षप्रमुख सांगतात तेव्हा त्यांच्यावरती आम्ही कॉमेंट करणं बरोबर नाही। त्यांनी सांगितलं आहे बदल होणार नाही म्हणजे बदल होणार नाही। आम्ही सगळी उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका पुढे नेत राहू आणि विशेषतः स्वतः उद्धव ठाकरे आणि राजनाथ सिंगजी या 2 नेत्यामध्ये चर्चा असते अनेकदा। हे 2 मोठे नेते आहेत आणि ते चर्चा करतात आणि गेल्या अनेक वर्षापासूनचं एक गणित ठरलेलं आहे की लोकसभेत भारतीय जनता पक्ष जास्त जागा लढवतं म्हणून त्यांच्या जागा जास्त निवडून येतात। शिवसेना लोकसभेच्या जागा कमी लढवतं म्हणून आमच्या जागा कमी निवडून येतात। दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्ष आमचा मोठा भाऊ आहे, आम्ही त्यांच्या लहान भावाची भूमिका वठवतो कारण आम्हाला दिल्लीमध्ये भाजपचा पंतप्रधान हवा आहे, तसं महाराष्ट्रामध्ये आम्हाला शिवसेनेचा मुख्य। आणि पण एकूणच या संदर्भात चर्चा करण्यासाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आमच्या फोन लाईनवरून उपस्थित आहेत। दिनेश, एकूणच बघितलं गेलं तर पीएम भाजपचा असेल तर सीएम जो असेल तो शिवसेनेचा असेल असं आता संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे। पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला त्यांनी दुजोरा दिलेला आहे। काय सांगाल, सध्या काय परिस्थिती आहे या युतीमध्ये? मधुरा, लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे 5 दिवस उलटत नाहीत तोपर्यंत शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून असलेले मतभेद आता चव्हाट्यावर आलेले आहेत। लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे साहजिकच राज्यातील भाजपच्या नेत्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे आणि या आत्मविश्वासाच्या जोरावरच भाजप आता हा फॉर्म्युला आहे तो बदलला जावा अशी मागणी करू लागलेली आहे। शिवसेना हे भाजपचं राजकारण, जे दबावाचं राजकारण आहे ते झुगारून देण्यासाठी कामाला लागलेली आहे। उद्धव ठाकरे यांनी याआधीच भूमिका मांडलेली आहे की फॉर्म्युला जो आहे तो कायम राहणार आणि तीच री आज शिवसेनेच्या नेत्यांनी ओढलेली आहे आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला तोच राहणार आणि मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल अशा पद्धतीची भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून मांडण्यात आलेली आहे। आगामी काळात यामध्ये आणखी काही बदल होतील आणि आणखी काही प्रतिक्रिया येतील। कदाचित शिवसेना भाजपच्या संबंधांवर याचा काही परिणाम होतो का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। नक्कीच पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। धन्यवाद दिनेश, या संपूर्ण माहितीबद्दल।
आपण बघतोय की जागा वाटपावरून सध्या महायुतीमध्ये कुठेतरी बिघडलंय वातावरण. मात्र शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी आता करण्यात येते. यापूर्वी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी देखील ही मागणी केली होती आणि तीच री पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांनी देखील ओढलेली पाहायला मिळते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.